सायन्स 2 आपण स्टार्ट केलेलं आहे बघा. सायन्स 2चं 6वा लेसन आपण घेतलेलं आहे. आता आपण सायन्स 2चं 7वा लेसन स्टार्ट करतोय, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. हे 2 लेसन कंप्लीट झाले, 6वा आणि 7वा, की आपण सायन्स 1 घेणार आहोत. मग परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहामध्ये आपल्याला स्टडी करायचे परिसंस्था म्हणजे काय. परिसंस्था म्हणजे आपण म्हणू अशी जागा ज्याच्यामध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक असतात आणि ते एकमेकांवर अवलंबून असतात, त्यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया चालू असतात. जसं आपण बघितलं, नदी ही एक परिसंस्था आहे, किंवा एक झाड ही सुद्धा एक परिसंस्था आहे. त्याच्यामध्ये जैविक घटक असतात, अजैविक घटक असतात. जैविक म्हणजे सजीव असतात, अजैविक म्हणजे निर्जीव. जैविक घटक म्हणजे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव. निर्जीव घटक, अजैविक घटक म्हणजे पाणी आहे, हवा आहे, सूर्यप्रकाश आहे. ह्यांच्यावर, हे अजैविक घटकांवर जैविक घटक अवलंबून असतात. म्हणजे आपण जैविक आहे, आपण कशावर अवलंबून आहे, पाण्यावर, हवेवर. मग जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये सतत आंतरक्रिया चालू असतात, आणि अशा ठिकाणाला आपण काय म्हणतो, परिसंस्था. परिसंस्था जमिनीवरच्या परिसंस्था असतात, गवताळ प्रदेश, ठीक आहे. पाण्यातील परिसंस्था असतात, नदी, तलाव, समुद्र, ठीक आहे. आणि प्रत्येक परिसंस्थेमध्ये जैविक अजैविक घटक असतात. आपल्याला आत्ता स्टडी करायचे परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. आता परिसंस्थेमध्ये कोण कोण येतात बघा. स्वयंपोषी म्हणजे उत्पादक, म्हणजे वनस्पती. परपोषी म्हणजे भक्षक, म्हणजे आपण वनस्पतींना खातो किंवा प्राण्यांना खातो, ठीक आहे. शाकाहारी, मांसाहारी हे येतात परपोषी. मृतपजीवी म्हणजे जे दुसऱ्यांच्या मृत शरीरावर जगतात. म्हणजे जर आपण कावळा घेतला, गिधाड घेतला, तर हे मृत प्राण्यांचे शरीर फाडून ते खातात, म्हणून ते मृतपजीवी. आणि विघटक जे सजीवांचे म्हणजे प्राणी, वनस्पती यांच्या शरीराचं विघटन करतात. मृत शरीराचं म्हणजे एखादा प्राणी मेला, वनस्पतीचं पान गळून पडले, तर विघटक म्हणजे सूक्ष्मजीव काय करतात, त्यांचं विघटन करतात, म्हणजे त्यांना कुजवण्याचं काम करतात, ठीक आहे. मग इथं दिलेले आहे बघा, परिसंस्थेचे हे भक्षक स्तर दिलेत. सगळ्यात खाली कोणता, त्याच्यावर कोणता, त्याच्यावर कोणता, ठीक आहे. तर सगळ्यात आधी असतात वनस्पती. वनस्पती स्वयंपोषी, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आणि त्यांच्यावर जगणारे जे असतात ते भक्षक. मग भक्षकांचे पण प्रकार आहे, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि उभयहारी. तर प्राथमिक भक्षकांना आपण म्हणतो शाकाहारी, जे फक्त वनस्पतींवर जगतात, जे वनस्पतींना खातात, वनस्पतीतून आपली ऊर्जा मिळवतात, त्यांना आपण प्राथमिक भक्षक म्हणजे शाकाहारी म्हणजे म्हणतो. म्हणजे ससा आहे, हरिण आहे, खार आहे, नाकतोडा आहे, हे काय आहेत, हे काय आहेत, प्राथमिक भक्षक आहे. हत्ती सुद्धा आहे, प्राथमिक भक्षक आहे. ते फक्त वनस्पतींवर अवलंबून आहेत, वनस्पतींवर ते त्यांच्या अन्नासाठी अवलंबून असतात, त्यांना प्राथमिक भक्षक म्हणतात. आता द्वितीयक भक्षक म्हणजे मांसाहारी, म्हणजे जे दुसऱ्या प्राण्यांना खातात, ते काय कशात येतात, द्वितीयक भक्षक. म्हणजे आपण जर घेतलं बेडुके, घुबडे, कोल्हाळे, म्हणजे वनस्पती हे स्वयंपोषी झालं. वनस्पतीला खाणारा ससा हा शाकाहारी झाला, प्राथमिक भक्षक झाला. पण त्या सस्याला खाणारा कोल्हा आहे किंवा लांडगा आहे, हा काय झाला, द्वितीयक भक्षक. मग द्वितीयक भक्षकांचं अन्न काय असतं, तर दुसरे प्राणी. सर्वोच्च भक्षक जे अन्न सगळ्यात वरच्या लेवलवर आहे, ज्यांना दुसरं कोणी खात नाही, ते सर्वोच्च भक्षक म्हणजे वाघ आहे, सिंह आहे. वाघ, सिंह हे काय करतात, कोल्हा, लांडगा यांना खातात, आणि वाघ, सिंहाला कोणी खात नाही, म्हणून हे काय झाले, सर्वोच्च भक्षक, किंवा त्यांची शिकार केली जात नाही. मग हे सर्वोच्च भक्षक जे अन्न साखळी सगळ्या वरच्या टॉपवर असतात. आणि काही असतात उभयहारी, म्हणजे जे प्राथमिक भक्षक पण असतात, द्वितीयक भक्षक पण असतात, त्यांना उभयहारी किंवा मिश्रहारी असं म्हणतात. मग मनुष्य प्राणी कशामध्ये येतो, तर उभयहारी, कारण मनुष्य मांस पण खातो आणि वनस्पती पण खातो. अस्वल हे शाकाहारी, मांसाहारी दोन्ही आहेत, म्हणून त्यांना उभयहारी किंवा मिश्रहारी असं सुद्धा म्हणतात. आता आपल्याला ह्या परिसंस्थेमध्ये स्टडी करायची एक अन्न साखळी आणि अन्न जाळे. अन्न साखळीमध्ये बघा, पहिल्यांदा काय असतात, नेहमी वनस्पती म्हणजे उत्पादक, त्यांच्यावर जगणारे भक्षक, आणि तिसरं असतात मृतोपजीवी. मृतोपजीवी आणि शेवटी असतात ते म्हणजे विघटक. ह्या सगळ्यांमध्ये एक क्रिया चालू असते, ते एक क्रम असतो, त्या क्रमाला आपण अन्न साखळी असं म्हणतो. अन्न साखळीचे 4 स्टेप, 4 स्टेपची अन्न साखळी असू शकते, 5 स्टेपची असू शकते, 3 स्टेपची सुद्धा अन्न साखळी असू शकते. म्हणजे साधं सिंपल आपण म्हणू ना, वनस्पती आहे, गवत आहे, गवताला हरिण खातो, हरणाला वाघ खातो, ही 3 स्टेपची काय झाली, अन्न साखळी आहे. मग अशा अनेक अन्न साखळ्या असतात, आणि ह्या अन्न साखळ्या एकमेकांना जर जोडल्या गेल्या तर त्याला अन्न जाळे असं म्हणतात. गवताला काय फक्त हरिण खातो असं नाही ना, गवताला दुसरा एखादा प्राणी खाईल, त्या प्राण्याला दुसरा एखादा प्राणी खाईल. अशा गुंतागुंतीच्या अनेक अन्न साखळ्या ह्या निसर्गात आहेत.
या सगळ्या गुंतागुंतींच्या अन्न साखळ्यांना काय म्हणतात? अन्नजाळे. एकच दाखवली तर तिला आपण अन्न साखळी म्हणणार, पण अशा खूप गुंतागुंतीच्या अन्न साखळ्या जर एकमेकांना जोडल्या गेल्या तर त्यांना अन्न जाळे असं म्हणतात. बघा इथे दाखवले, वनस्पती आहे, वनस्पतीला हा एक नाकतोडा खातोय, त्या नाकतोड्याला हा कोण खातोय? बेडूक, बेडकाला कोण खाते? साप, सापाला कोण खाते? गरुड. आणि हे जर जेव्हा मरतात यांचं शरीर कुजतं, या कुजलेल्या शरीराला विघटन करणारे विघटक असतात. ठीक आहे. मग बघा हे काय झाले? स्वयंपोषी उत्पादक, हे प्राथमिक भक्षक, हे द्वितीयक भक्षक, हे तृतीयक भक्षक पण म्हणू शकतो, आणि हे सर्वोच्च भक्षक असे. मग ही आपल्याला काय दाखवलेली? अन्न साखळी. अशा अनेक अन्न साखळ्या जेव्हा एकमेकात गुंततात तेव्हा त्याला आपण अन्न जाळे असं म्हणतो. आणि बघा ऊर्जेचा प्रवाह, यांच्यातली ऊर्जा इकडे गेली, यांच्यातील ऊर्जा इकडे गेली, बेडकाच्या बॉडीतील ऊर्जा सापात गेली, सापाच्या बॉडीतील ऊर्जा गरुडात गेली, गरुडांच्या शरीराचं विघटन झालं, पण ही ऊर्जा इकडं परत वनस्पतींकडे जात नाही. जी ऊर्जा आहे ती ऊर्जा जात नाही. शरीरातील जे साधे पदार्थ आहेत, म्हणजे प्राणी वनस्पती ह्यांच्या शरीराचं कुजल्यानंतर त्यांच्या शरीरातून पुन्हा काही घटक मातीमध्ये मिसळतात. मग तो जो प्रवाह आहे तो मूलद्रव्यांचा एक प्रवाह असतो आणि एक ऊर्जेचा प्रवाह असतो. ऊर्जा परत सूर्याकडं जात नाही किंवा ऊर्जा परत वनस्पतींकडे जात नाही, पण मूलद्रव्य जातात. ते आपल्याला दोन प्रवाह आहेत पुढे स्टडी करायला. एकाला म्हणतात ऊर्जेचा प्रवाह आणि एकाला म्हणतात मूलद्रव्यांचा प्रवाह. इथं आपल्याला ही जी एक दाखवली आहे अन्न साखळी, अशा अनेक अन्न साखळ्या एकमेकांना जोडल्या गेल्या तर काय तयार होतं? अन्न जाळे. बघा निसर्गामध्ये एक सजीव अनेक सजीवांचं भक्ष्य असू शकतो. ठीक आहे. एका प्राण्याला अनेक वेगवेगळे प्राणी खाऊ शकतात. मग अशा प्रकारे एका वनस्पतीला अनेक प्रकारचे कीटक खाऊ शकतात. मग आपण असं जर म्हटलं तर निसर्गामध्ये अशा अनेक प्रकारच्या अन्न साखळ्या आहेत ज्या एकमेकांशी जोडल्या गेल्या. म्हणजे वनस्पतीच्या पानाला एखादा कीटक खातो, पण त्या कीटकाला एक बेडूक पण खाईल, एक पाल पण खाईल, एक पक्षी पण खाईल. म्हणजे कीटक हा भक्ष्य आहे आणि त्याला खाणारे भक्षक कोण आहे? जे त्या कीटकाला खातात. तो बेडूक पण असू शकतो, पाल पण असू शकतो, पक्षी पण असू शकतो. ठीक आहे. मग असे जे एकच अन्न साखळी न राहता अनेक गुंतागुंतीच्या शाखा असलेलं जे जाळं तयार होतं त्याला आपण काय म्हणतो? अन्न जाळे असं म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये फूड वेब असं म्हणतात. तर इथं आपल्याला एक अन्न जाळं बनवायचंय. बघा आपण पाहिजे ते अन्न जाळं बनवू शकतो. इथं आपल्याला वनस्पती दाखवलेल्या आहेत. वनस्पतीला हरिण खाऊ शकतं, हरणाला वाघ खाऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे अशी एक अन्न जाळं तुम्ही बनवू शकता. किंवा वनस्पती आहे, वनस्पतीला खारुताई खाऊ शकते, खारुताईला एखादा मोठा प्राणी खाऊ शकतो. ठीक आहे. किंवा वनस्पती आहे, वनस्पतीला खाणारा ससा आहे, ससाला खाणारा वाघ आहे. असे आपण अनेक अन्न साखळ्या इथे जोडून ह्या अन्न जाळे तयार करू शकतो. किंवा माकड आहे, माकड झाडांचं काय शेंगा वगैरे खाईल, माकड कोणाची शिकार होऊ शकतो? या वाघाची शिकार होऊ शकतो. ठीक आहे. अशा अनेक गुंतागुंतीच्या अन्न साखळ्या तयार होऊन अन्न जाळं इथं तयार होऊ शकतं. ठीक आहे. मग आता आपल्याला ते स्टडी करायचं आहे ऊर्जेचा मनोरा. म्हणजे जर आपण परिसंस्थेमध्ये बघितलं तर परिसंस्थेमध्ये सगळ्यात जास्त संख्या कोणाची? वनस्पतींची. आपल्या अवतीभोवती असलेल्या निसर्गामध्ये सगळ्यात जास्त कशाची संख्या आहे? वनस्पती. वनस्पतींपेक्षा शाकाहारी म्हणजे हरिणे, ससाई ते त्यांच्यापेक्षा कमी. शाकाहारींवर अवलंबून असणारे मांसाहारी, आणि मांसाहारी आणि शाकाहारी जे शाकाहारी पण असतात मांसाहारी असतात ते उभयहारी. जर यांना आपण असं अरेंज केलं तर त्यांच्यातील ऊर्जा कमी 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 होत जाते, ऊर्जेचं विघटन होत जातं. आणि अशा प्रकारे आपल्याला आपण जर त्याचं चित्र मांडायचं म्हटलं तर मनोरा तयार होतो. सगळ्यात याला पोषण पातळी किंवा ऊर्जेचा मनोरा असं सुद्धा म्हणतात. त्याची अजून एक डायग्राम आहे आपल्याला. ही पोषण पातळीनुसार डायग्राम दाखवलेली आहे आणि ऊर्जेच्या मनोऱ्यानुसार तीच पोषण पातळीचा जो मनोरा आहे तोच इकडे दाखवलेला आहे. फक्त आता इथं उदाहरण घेतलेले आहे. आणि ऊर्जा कशी कशी कमी होत जाते? वनस्पतींमध्ये किंवा उत्पादकांमध्ये सगळ्यात जास्त ऊर्जा असते. त्यांच्यावर जगणारे शाकाहारी ती ऊर्जा अजून कमी होते. मांसाहारींमध्ये ऊर्जा अजून कमी होते आणि उभयहारींमध्ये ऊर्जा अजून कमी होते. इथे ही ऊर्जा दाखवली आहे. किलो कॅलरीमध्ये ऊर्जा मोजतात. मग ऊर्जा कमी 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 होत जाते, म्हणून याला ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. जमिनीवर असलेल्या प्राण्यांचा ऊर्जेचा मनोरा, पाण्यात असलेल्या प्राण्यांचा ऊर्जेचा मनोरा. मग हा देखील ऊर्जेचा मनोरा आहे, फक्त इथं पोषण पातळी लिहिलेलं आहे. मग सगळ्यात खालच्या लेवलवर कोण असतात? वनस्पती. वनस्पतींवर अवलंबून असणारे शाकाहारी ते प्रथम पोषण पातळीवर.
शाकाहारींवर अवलंबून असणारे मांसाहारी ते द्वितीय पोषण पातळीवर, शाकाहारी मांसाहारी दोन्हींवर अवलंबून असणारे वनस्पतींवर आणि दुसऱ्या शाकाहारींवर अवलंबून असणारे उभयहारी म्हणजे माणूस हे तृतीय पोषण पातळीवर येतात. मग हा जो काय आहे याला ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. मग ह्या ऊर्जेच्या मनोऱ्यामध्ये जे टप्प्याटप्प्याने ऊर्जा कमी होत जाते म्हणून त्याला ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. मग हा जो मनोरा आहे हा ऊर्जेचा मनोरा आहे. असे भरपूर मनोरे आपण बायोलॉजीमध्ये स्टडी करत असतो. ठीक आहे. मग हे लिंडमन नावाचे एक सायंटिस्ट आहे, त्यांनी हे ऊर्जा कशी एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे कशी जाते त्याचा स्टडी त्या लिंडमॅन नावाच्या सायंटिस्टने केला होता. आणि त्यांनी सांगितलं होतं की कुठलाही सजीव आपल्याकडची फक्त 10%च ऊर्जा पुढे पाठवतो. कुठलाही सजीव काय करतो, आपल्याकडची सगळी ऊर्जा पुढच्या पातळीवर पाठवत नाही. कुठलाही सजीव आपल्याकडची 10% ऊर्जा काय करत असतो, पुढच्या पातळीवर पाठवत असतो. मग ऊर्जेच्या मनोऱ्यामध्ये हे जे वेगवेगळे स्तर आहेत त्यांना आपण पोषण पातळी म्हणतो. पोषण पातळी, प्रथम पोषण पातळी, द्वितीय पोषण पातळी, तृतीय पोषण पातळी. मग इथं आपल्याला बघा हे जे आहे इथं एक पाण्यामधली ऊर्जेचा मनोरा दाखवलेला आहे. बघा मी तुम्हाला सांगितलं 10% ऊर्जा ह्या वनस्पती, पाण्यामध्ये वनस्पती असतात छोट्या छोट्या, त्यांना प्लवक म्हणतात. छोटे छोटे प्राणी असतात आंबेबापेक्षा छोटे छोटे, त्यांना त्या छोट्या प्राण्यांना सुद्धा काय म्हणतात, प्लवक असं म्हणतात. मग वनस्पतींची ऊर्जा किती, 10,000 किलो कॅलरी. मग ते त्यांच्याकडचे 10%च पुढं पाठवतील. मग प्राण्यांना किती मिळेल, 1,000 किलो कॅलरी. मग ते त्यांच्याकडची 10%च ऊर्जा माशांना मिळेल. मोठे मासे थोडे, त्यांना किती ऊर्जा मिळेल, 100 किलो कॅलरी. ह्या माशांना जेव्हा मानव खाईल तेव्हा त्याच्या शरीरात किती ऊर्जा येईल, ती म्हणजे 10 किलो कॅलरी. म्हणजे हा ऊर्जेचा जो ऊर्जा आहे आपल्याकडे ही कमी 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 होत जाते आणि हे मनोऱ्यासारखं रूप तयार होतं. म्हणून तर याला काय म्हणतात, ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. हे डायग्राम तुम्हाला येतात काढायला. ऊर्जेचा मनोरा, जलीय ऊर्जा मनोरा किंवा जमिनीवरचा ऊर्जेचा मनोरा तुम्ही काढू शकता. मग आता हे जे सगळे प्राणी आहेत, वनस्पती आहे, मांसाहारी आहे, शाकाहारी आहेत, हे काय होतात, एक दिवस मृत पावतात. मृत पावतात नंतर त्यांचं शरीराचं काय होतं, जर हे जे विघटक आहेत, सूक्ष्मजीव आहेत, ते काय करतात, यांच्या शरीराचं विघटन करतात, त्यांना कुजवण्याचं काम करतात. विचार करा, जर पृथ्वीवर विघटक नसते तर ह्या सजीवांच्या ज्या डेड बॉडीज आहेत ह्या पृथ्वीवर तशाच राहिल्या असत्या आणि पृथ्वी एक मोठी डस्टबिन झालं असतं. म्हणून विघटक हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. विघटक काय करतात, जे सजीव आहेत ते मृत झाल्यानंतर त्यांच्या मृत शरीराला कुजवण्याचं, विघटन करण्याचं काम करतात. म्हणून त्यांना काय म्हणतात, विघटक. आणि मग हे शरीराचे जे अवशेष आहे, ह्या अवशेष मधून ते विघटक स्वतःचं अन्न मिळवतात आणि शरीराला कुजवल्यानंतर त्या शरीराचे बारीक 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 कार्बनी पदार्थ तयार होतात. तो मोठा जो सजीव आहे त्याच्या शरीराचं पूर्ण कुजवण्याची क्रिया झाल्यानंतर त्याच्या शरीरामधून छोटे 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 कार्बनी पदार्थ तयार होतात. ते कार्बनी पदार्थ पुन्हा हवेत मिसळतात, पुन्हा मातीत मिसळतात, पुन्हा जमिनीत मिसळतात आणि जमिनीमध्ये वनस्पती तेच पदार्थ घेऊन पुन्हा वाढतात. ठीक आहे. मग तेच पदार्थ परत अन्न साखळीत जातात. म्हणजे एक सजीव आहे, तो मृत पावलाय, त्याच्या शरीराचं विघटन झालं, त्याच्या शरीरापासून साधे पदार्थ तयार झाले, ते पदार्थ जमिनीत शोषले गेले, जमिनीतून ते वनस्पतींनी शोषले, वनस्पतींकडून ते पुन्हा प्रथम पोषण पातळी, द्वितीय पोषण पातळी यांच्याकडे जातात आणि हे पदार्थ काय होतात, पुन्हा 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 त्या चक्रातनं फिरतात. म्हणून हा जो मूलद्रव्यांचा प्रवाह आहे, हा मूलद्रव्यांचा प्रवाह कसा असतो, चक्रीय स्वरूपाचा असतो. चक्रीय स्वरूपाचा म्हणजे तो वनस्पतींकडून मूलद्रव्य, एक वनस्पती आहे, ती वनस्पती वाढती कशी, ती जमिनीतून मूलद्रव्य घेते. जमिनीतून तू कॅल्शियम, लोह, खनिज ही जमिनीतनं घेते. मग त्या वनस्पतीतून ते शाकाहारींच्या शरीरात जातात, शाकाहारीतून मांसाहारीच्या शरीरातनं ते सर्वोच्च भक्षकांकडे जातात. हे सगळे मरतात. तर हे जे मूलद्रव्य आहे ते विघटक काय करतात, त्यांचं विघटन करतात आणि ही मूलद्रव्य परत कशात मिसळतात, मातीत मिसळतात, पुन्हा वनस्पती त्यांना शोषतात. म्हणजे हा चक्रीय स्वरूपाचा एक प्रवाह तयार होतो. म्हणून असं म्हटलं जातं की मूलद्रव्यांचा प्रवाह चक्रीय स्वरूपाचा आहे किंवा पोषक द्रव्ये जी आहेत ही पोषक द्रव्ये पुन्हा पुन्हा अन्न साखळीतनं प्रवाहित होत असतात. ठीक आहे. पण ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी समजला जातो. मूलद्रव्यांचा प्रवाह चक्रीय असतो तर ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी असतो. ऊर्जा आपल्याला कोणाकडून मिळते, सूर्याकडून मिळते.
सूर्याची ऊर्जा कोण घेतात? वनस्पती घेतात. मग वनस्पती त्या ऊर्जेपासून स्वतःचं अन्न तयार करतात, स्वतःला ती ऊर्जा वापरतात आणि ती ऊर्जा नंतर त्यांचं वनस्पतींना जेव्हा शाकाहारी प्राणी खातील तेव्हा ती ऊर्जा वनस्पतींच्या शरीरातनं काय होते? शाकाहारींकडे येते. ठीक आहे. मग ही जी ऊर्जा आहे ती एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे अन्नाच्या रूपात ट्रान्सफर केली जाते. काही ऊर्जा बाहेर पण टाकली जाते, पण कोणतीच ऊर्जा परत सूर्याकडे परत जात नाही. जी ऊर्जा आपल्याला सौर ऊर्जा, वनस्पती अन्न कशाच्या मदतीने तयार करतात? सूर्याच्या ऊर्जेच्या मदतीने. मग ही सौर ऊर्जा आधी वनस्पतींमध्ये आली, वनस्पतींकडून वनस्पतींना ज्यांनी खाल्ले त्या शाकाहारींच्या बॉडीत आली, शाकाहारींकडून मांसाहारींकडे आली, मांसाहारींकडून विघटकांकडे गेली, पण ही ऊर्जा परत सूर्याकडे काही जात नाही. म्हणून ऊर्जेचा प्रवाह हा काय मानला जातो? एकेरी. तर मूलद्रव्यांचा प्रवाह हा काय मानला जातो? चक्रीय स्वरूपाचा मानला जातो. हे ह्या लेसनचे मोस्ट इम्पॉर्टंट 2 क्वेश्चन आहेत की मूलद्रव्यांचा प्रवाह एकेरी असतो तर मूलद्रव्यांचा प्रवाह चक्रीय असतो तर ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो. कारणे लिहा. 2 ते 3 मार्काला येणारा प्रश्न आहे. तुमचा होमवर्क काय आहे? तर पहिला प्रश्न हाच आहे की ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक मानली जाते. हा प्रश्न आहे, त्याचं हे उत्तर आहे. दुसरा प्रश्न जो आहे ते म्हणजे मूलद्रव्यांचा प्रवाह हा चक्रीय असतो. मग चक्रीय प्रवाह म्हणजे हे त्याचं उत्तर आहे. मूलद्रव्यांची वाहतूक किंवा मूलद्रव्यांचा प्रवाह हा चक्रीय स्वरूपाचा मानला जातो. हा प्रश्न हे त्याचं उत्तर आहे. पहिला प्रश्न आहे ऊर्जेचा प्रवाह एकेरी वाहतूक मानली जाते, हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. हे 2 प्रश्न आहेत. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे व्याख्या लिहा. अन्न साखळी. उत्पादक, भक्षक, मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच एक आंतरक्रिया सुरू असते. या आंतरक्रियेत एक क्रम असतो, त्याला काय म्हणतात? अन्न साखळी. हा पुढचा प्रश्न आहे. त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे अन्न जाळे. पहिले 3 प्रश्न झाले. चौथा प्रश्न म्हणजे अन्न जाळे. अन्न जाळेची व्याख्या तुम्हाला इथं लिहायची आहे. आणि त्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे ह्या 2 डायग्राम तुम्हाला काढायच्या आहेत. एक पोषण पातळीचा हा एक डायग्राम काढायची आणि त्याच्या पुढचं म्हणजे ह्या जो ऊर्जेचा मनोरा दाखवलाय पाण्यामधला जलीय ऊर्जेचा मनोरा, ही एक डायग्राम तुम्हाला काढायची आहे. एवढे प्रश्न तुम्हाला होमवर्कला करायचे आणि व्हिडिओ लवकर बघितल्यानंतर लगेचच्या लगेच होमवर्क करून एका दिवसात ग्रुपवर पाठवायचा आहे.